2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. सर्वप्रथम आपण काय करू, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याची नाव सांगतो. सगळ्यात महत्वाचं मुंबई, नाशिक आणि नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आतापर्यंत 100 वर्षात पडला नाही इतका जोराचा पाऊस तुमच्याकडे पडणार आहे आणि गोदावरी नदीला मात्र पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. नाशिककडे गोदावरी नदीला पूर आल्याच्या नंतर ते पाणी तळ्यात जाणार आहे. बऱ्याच तळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर ते तळ्यासाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर चिंतेची बातमी कशामुळं, कारण की मुंबईला आतापर्यंत ह्यामध्ये 1 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान 1000 ते 1100 मिलीमीटर ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर मुंबई, त्याच्यानंतर संगमनेर, अकोले, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये परत आणखीन मुसळधार पाऊस कोणत्या भागाकडे जाणार आहे तर जळगाव जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरात काय होणार आहे की मध्य प्रदेशकडे पाऊस जास्त पडत असल्यामुळे ते मध्य प्रदेशचे बाजूचे जिल्हे म्हणून त्यांच्याकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, संगमनेर, अकोले आणि मुंबई, नाशिक मध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून या अंदाज शेतकऱ्यांना लक्षात. पण उर्वरित राज्यात मात्र काही भागात जोरदार, कुठं रिमझिम, कुठं पेंडवलता असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील मग लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झाला. तर मंडळी, हे आहेत पंजाबराव डक यांनी मागच्या 100 वर्षातले रेकॉर्ड मोडले जातील इतका भयंकर पाऊस होणार आहे. 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान प्रचंड मोठा पाऊस हा पडणार असल्याचं भाकीत यावेळेस वर्तवलेलं आहे. जून महिना कोरडा गेला. जून महिन्यात पेरण्या या झाल्या नाही, परंतु जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने सुरुवात केली आणि अवघ्या काही दिवसात काही ठिकाणी नद्या नाले एकत्र आणि तुडुंब भरून व्हायला लागले. यावर्षी अल्निनोचा प्रभाव आहे, प्रचंड हीट वेव्ह आहे, मोठ्या प्रमाणात उकाडा होतोय आणि यावर्षी दुष्काळ पडणार अशा खूप साऱ्या बातम्या जून महिन्याच्या सुरुवातीला मध्यात आपल्याला ऐकायला बघायला मिळालं. परंतु जुलै महिन्यापासून पावसाने चांगला जोर धरला आणि त्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावला. निश्चितच काही ठिकाणी पेरण्या या पूर्ण झाल्यात, काही ठिकाणी पेरण्या आता सुरू आहे. येणाऱ्या 1-2 दिवसात त्या पेरण्या पूर्ण होणार आहेत. परंतु आणखी देखील एक मोठी गोष्ट आणि एक मोठं एक मोठा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला. त्यांचं म्हणणं आहे की मागच्या 100 वर्षातले सगळे रेकॉर्ड या वर्षीचा पाऊस मोडणार आहे आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होईल ते देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुंबई, नाशिक, अहिल्यानगरचा भाग जो गोदावरी नदीचे पाणलोट क्षेत्र आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होईल, मुसळधार पाऊस होईल. मागच्या 100 वर्षांचे रेकॉर्ड मोडले जातील इतका पाऊस होईल. 1000 ते 1100 मिलीमीटरपर्यंत देखील पाऊस मुंबईमध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. त्याचबरोबर मराठवाड्याची जलवाहिनी गोदावरी मातेला मोठ्या प्रमाणात पूर येईल आणि यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात आवक होईल. निश्चितच ही बातमी मराठवाडाकरांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आहे. कारण जायकवाडीला पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात राहिला तर निश्चितच मराठवाड्यातल्या जालना, हिंगोली, परभणी, त्याचबरोबर बीड या भागातल्या नागरिकांच्या शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होतं. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा काही भाग, जालना येथील MIDC आणि कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होतं. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा प्रचंड मोठा
पाण्याचा डिपेंडन्सीचा प्रकार हा जायकवाडी धरणावरती आहे. आत्ताच मोठी पाईपलाईन छत्रपती संभाजीनगरला होऊ घातली आहे. मीटरने घराघरात पाणी पोहोचणार आहे, त्यासाठी सगळे रस्ते खांदून ठेवण्यात आले आहेत, तो भाग वेगळा. परंतु पावसाची ही बातमी पंजाबराव डक यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर बीड, अहिल्यानगर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. धुळे, नागपूर, अमरावती या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान 100 वर्षातले रेकॉर्ड मोडले जातील असं देखील त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात पाऊस पडलाय का? तुम्ही कुठनं हा व्हिडिओ बघताय, कोणत्या जिल्ह्यातनं बघताय, कोणत्या तालुक्यातनं बघताय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुमच्या भागात पेरण्या झाल्यात का हे देखील कमेंटमध्ये नमूद करा. आणि तुमच्याकडे पावसाच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते देखील आम्हाला सांगा. आपण त्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा निश्चितच प्रयत्न करूयात. तर याबद्दल तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.